तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की वाती एकसारख्या कशा तयार करायच्या ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी मैत्रिणींनो आपल्याला लागणार आहे कापूस, कात्री आणि एक लांब अशी मी वात तयार केलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप बघा। आता सणवाराचे दिवस आलेले आहेत, गौरी गणपती, परत नवरात्र, परत दिवाळी। दिवाळीला आपल्याला बाहेर उंबऱ्यावर दिवे लावावे लागतात, तुळशीपाशी लावावे लागतात। तर त्यासाठी मैत्रिणींनो एकसारख्या वाती असल्या ना आपल्याला पण प्रसन्न वाटतं आणि आरतीचं ताट बघून आपल्याला खूप छान वाटतं। वेड्या वाकड्या वाती असेल तर आपल्याला नाही छान वाटत। त्यासाठी एकसारख्या वाती सुंदर छान आणि एक 10 मिनिटात 100 ते 200 वाती कशा बनवायच्या ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप करू नका, व्यवस्थित बघा, तर तुम्हाला सर्व काही समजणार आहे। आणि बघू शकता मैत्रिणींनो, तर अशा पद्धतीने आपल्याला या डिशचा वापर करायचा आहे। तुमच्या घरात कोणतीही अशा प्रकारे डिश असेल ती तुम्ही घ्या, किंवा छोटीशी डब्याचा डबा जरी असेल तर तुम्ही घेऊ शकता। हा छोटासा डब्याचं टोपणच आहे ते मी घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने आता आपल्याला ही लांब सडक जी वात केलेली आहे, आता ती वात मी तुम्हाला या डब्याच्या टोपणाला गुंडाळून दाखवणार आहे आणि एकसारख्या आपल्या वाती होणार आहेत। तर मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा अशा वाती नक्की बनवा, कारण आता सणवाराचे दिवस आलेले आहेत, आपल्याला वाती तर नेहमी लागतच असतात। तर अशा प्रकारे मी एकसारखं गुंडाळत आहे। तुम्हीही अशा एकसारख्या वाती गुंडाळून घ्या आणि फार तुम्ही असं ओढाताण करू नका। कापूस हा नाजूक असतो त्यामुळे लगेचच तुटतो। तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, डब्याच्या टोपणला अशा एकसारखं वाती आपल्याला जे काही वात बनवली आहे ते हळूहळू अशी गुंडाळून घ्यायची आहे। तर नंतर काय करायचं मी तुम्हाला नक्की सांगते। तर अशा प्रकारे गुंडाळल्यानंतर आपल्याला आता ते काढून घ्यायचं आहे। तर बघू शकता आता मी व्यवस्थित असं पूर्णपणे गुंडाळलेलं आहे। आता आपल्याला आज्यात असं काढून घ्यायचं आहे। तर बघू शकता किती सुंदर हे गुंडाळून झालेलं आहे। तर आपल्याला आता आज्यात काढायचं आहे आणि दोन्हीकडून आपल्याला कट करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपली वात सुंदर छान आणि एकसारखी होणार आहे। तर तुम्हीही तुमच्या घरामध्ये अशा प्रकारे वाती नक्की बनवा मैत्रिणींनो। खूप सुंदर वाती एकसारख्या छान मंदिरामध्ये जाताना किंवा घरामध्ये दिवे लावताना सुद्धा याचा खूप छान असा वापर होतो आणि एकसारख्या अशा वाती होतात। तर अशा प्रकारे मी कट केलेला आहे, तुम्ही पण अशा प्रकारे कट करा आणि जो खाली भाग आहे मध्य सेंटर जो काढलेला होता तोही आपल्याला घ्यायचा आहे आणि तिथून पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर आपल्या वाती एकसारख्या सुंदर आणि जवळजवळ 10 मिनिटात 50 ते 100 तर वाती आपल्या नक्कीच होणार आहे। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो वाती नक्की बनवा। बघू शकता आपल्या वाती किती सुंदर एकसारख्या आणि छान दिसत आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये एक लांब अशी वात तयार करा आणि ती वात तुम्ही अशा प्रकारे डिशला किंवा आपल्या डब्याच्या टोपणाला गुंडाळून एकसारख्या वाती तुम्ही नक्की तयार करून घ्या। आणि एकसारख्या वाती असल्यामुळे खूप छान वाटतं आणि डिशमध्ये सुद्धा, आरतीच्या डिशमध्ये सुद्धा ह्या वाती ठेवल्यामुळे खूप असं मस्त वाटतं मैत्रिणींनो। तर तुम्ही सुद्धा नक्की ह्या वाती तयार करून बघा। बघू शकता किती सुंदर आपल्या वाती तयार झालेल्या आहेत। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा वाती तयार करून घ्या मैत्रिणींनो। तर बघू शकता आता फुलवात कशी बनवायची ते सुद्धा सांगते। खूप सोप्या पद्धतीने मी फुलवात कशी बनवायची सांगते। तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, ताटलीसारखं करून घ्यायचं आहे आणि 5 प्रकारे आपल्याला पिळे घालून घ्यायचे आहेत आणि त्याची सुंदर अशी आपल्याला फुलवात तयार करून घ्यायची आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला 5 प्रकारे पिळे घालून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो। अशा प्रकारे तुम्ही 5 प्रकारे पिळे घालून घ्या आणि आपण जसं मोदक बनवतो त्या पद्धतीने आपल्याला मोदकासारखंच हे करून घ्यायचं आहे। तर बघू शकता आता मी 5 पिळे घालून घेतलेले आहेत। आता हे सर्व पिळे आपल्याला एकत्र करायचे आहे। एकत्र केल्यावर आपली फुलवात जी आहे खूप छान मोगऱ्याच्या फुलासारखी होणार आहे। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारची फुलवात नक्की तयार करून बघा मैत्रिणींनो।
खूप कमी वेळेमध्ये खूप सुंदर अशा फुलवाती होतात। तर अशा प्रकारे पाचही पण आपल्याला पिरे एकत्र करून घ्यायच्यात आणि आपली सुंदर अशी फुलवात तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की अशा फुलवाती तयार करून बघा। आता मी तुम्हाला सांगते दुसरी फुलवात कशी बनवायची ते मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर तुम्ही दुसरी सुद्धा फुलवात अशा प्रकारे एकदा बघा आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे फुलवाती आणि साध्या वाती नक्की तयार करून बघा, तुम्हाला सुद्धा 100% जमणार आहे। तर ताटलीसारखं करून घ्यायचं आहे आणि 5 प्रकारे आपल्याला पिळे देऊन घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे 5 प्रकारे मी पिळे देऊन घेत आहे आणि मग आपल्याला ते 5ही पिळे एकत्र करायचे आहेत आणि मग आपली सुंदर फुलवात तयार होणार आहे। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे 5ही पिळे एकत्र करा आणि सुंदर अशी फुलवात आपली तयार होणार आहे। तर बघू शकता आपली दुसरी सुद्धा फुलवात किती सुंदर छान तयार झालेली आहे। तर अशा प्रकारे गणपती बाप्पांसाठी, गौरी देवीसाठी आणि नवरात्रणासाठी, दिवाळीसाठी अशा प्रकारे तुम्ही फुलवाती आणि आपल्या साध्या वाती डब्याच्या टोपणाच्या सहाय्याने नक्की तयार करा। खूप सुंदर दिसतात, छान दिसतात, अट्रॅक्टिव्ह दिसतात, एकसारख्या दिसतात। तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर बघू शकता अशा पद्धतीने खूप सुंदर आपल्या वाती 10 मिनिटात पुष्कळ होतात। तर तुम्ही सुद्धा नक्की हा उपाय करा, एकसारख्या होतात, वेड्या वाकड्या होत नाहीत, लावताना सुद्धा खूप छान आपल्या आरतीच्या ताटामध्ये दिसतात। तर अशा प्रकारे साध्या वाती आणि फुलवाती तुम्ही नक्की तयार करून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये।